नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणणार यांनी सकाळचा ब्लॉग चालू केला आणि हे डायरेक्ट चालू करताय संध्याकाळच्या 5 वाजेला. तर असं इथं आल्यावर माझ्यात घुसतो आळस, खूप मोठा आळस. खायचं लोळायचं, खायचं लोळायचं. लोळायचं नाही, झोपायचं त्याला जा. हा झोपायचं. हा. आणि मला बघून यांना झोप येते. आणि अजूनपर्यंत हिने आंघोळ केलेली नाही. केलेली आहे, तयारी अजूनपर्यंत झाली, आंघोळ केलेली नाही. तयारी झाली माझी. घे घे आई शपथ, तयारी झाली घे माझी. आई शपथ, घे तयारी झाली आई माझी. शपथ घे. तर मंडळी आता आम्ही चाललोय घरोघरी फिरायला. पुढं घरोघरी फिरायला. हा. हम्म. पहिले तर कुठं जायचं? पहिले जायचंय ताईकडे, हम्म. मग नंतर बघू जसा मूड झाला तसा नाही तर जाऊ खायला. हम्म. तर आता यांनी तर चालू केलेलं आहे. काय खाताय? त्याच्यामध्ये विष टाकून घेऊ. हे आवळा घंटी, आवळा कँडी, आवळा कॅन्डी ती. कॅन्डी कुंडी काहीतरी ते घाल. आणि इथं आहे ना, मी तिकडून कपडे घेऊन आलेली आहे. ते मम्मीला सांगते दे ग बाई कम्प्लीट करून. तर मम्मी माझे ते कपडे कम्प्लीट करतेय. आताशी एवढेच झाले, अजून एवढे करायचे. आणि मम्मी म्हणते की बाई तसं माझ्याकडे कपडे नाहीत घालायला. तर मग मम्मी आता मला 2-1 ड्रेस घेऊन देते तिच्याकडून. तर आता बघू मम्मी मला कसे आणि कोणते ड्रेस घेते. ते घेते ना ग? मग घेते ना. कशी घेणार? जशी तुला लागते तशी. चल काय चल चल तुम्ही घेऊन देताय? पळ. चला चला आता आम्ही चाललोय ताईकडे. आणि बघतो तिथं वातावरण कसं आहे. तर काढू ब्लॉग नाही तर काय काढणार नाही. आगळी पेक द्यावं. ओ काय करताय? आ? चला. काय करत का होते? काय नाही, जायचं आपल्याला. करत का होते? शक्तीचे प्रयोग. पोयम बघायला म्हणे. मला गोष्ट आहे नाही, तू जशी नॉर्मल बोलत तशीच बोलतो आता. गोष्ट आहे मला. गोष्ट आहे ती. हा सांग, गोष्ट सांग. एक ना भूत होतं. हा, भूत होतो. एक माणूस होता. हा. दोन त्याच्यामुळे कमी चिडून लागले गावामध्ये शेरला ना दोन काय बोलता शेर कोण कोण गेलो होतं माणूस? माणूस गेला होता. हा. गावामध्ये शेरला म्हणजे शेण पाडलं का नाही ना, बाबा, ऐका ना. बोल ना. मग काय बोलताय, कुठे गेला होता? शेर राहिलं गेला. डोंगरावर गेला होता. मग तो जगात थांबला. म्हणजे तो एक गुहा होता. मग गुहात एकदा 5 चुल्या राहायच्या. चुडेल चिवडे राहायचे. चुडेल चुडेल. चुडेल चुडेल चुल्लीन चुल्लीन. 5 पोळे आणले होते. ते म्हणायचा ती खाऊ गती खाऊ गती खाऊ काही खाऊ असं बोलला तो. मग चिवडा वाटलं ते आम्हाला खाणार आहे. हा, चुडेल वाटलं. एक चिवडा भारी आली. मी तुला सोन्याच्या आणते पण तू मला खाऊ नको. लगेच दुसरी आली. म्हणे मी तुला हिरे देते, मला खाऊ नको. लगेच तिसरी आली. मी तुला पैसे देते पण मला नको खाऊ. मला लगेच चौथीने काय दिलं? हा, तिने चांदी दिली. चौधरी चांदी दिली. हा, आणि 5वीने काय दिलं होतं? हा, ते काय बोलता हिरे दिले होते. नाही हिरे तर दिले गेले ना. हिरे देऊन ना त्यांना. नाही ना, मग हा सोन्याचे बिस्किट दिले होते तिने. आठवलं आठवलं. पाडलीची. हा. ते दिले. मग तो घरी गेला. मग त्याची बायकोला त्याची बायकोला खूप लहानशी होती. मग त्यांनी सांगितलं की काय बोलत त्यांचं लग्न पहिले झालेलं नव्हतं. पत्रिका दिली होती तू तुला. काय बोलली? एक तुला पत्रिका दिली होती का? तुला पत्रिका दिली होती का? नाही मी. नाही मला दिली त्यांनी. जाऊ तुला राहू दे रे, चाल. पहिले काय बोलली? एक माणूस होता. ती बाई कुठून आली बघ? ती बाई कुठून आली? अरे लग्न कसं काय करायचं? तेव्हा लग्न झालं तिथं. असं आहे का? गेल्यावर झालंय. हा. मग तोपर्यंत ऑफर संपून गेली असेल ना. नाही ना, मग ना तो पडला. मग त्याची बायको म्हणे तू अजून जा म्हणे आणि अजून घेऊन ये म्हणे. आता अजून गेला तो बागडतो वापस त्याने ही खाऊ ती खाऊ असं करायला लागला. चिल्ली वापस बाहेर आली. मग ते असं 2-3 दिवस झालं. मग चिल्ली म्हणे तू रोज काय इथं रोज का बरं येतो म्हणे. तो बोलला माझी बायको लालची म्हणे त्यामुळे म्हणे. एक चुलीने ना दंडा दिला आणि एक चुलीने कागला दोरी दिली जातोय. मग त्याने सांगितलं की हिला बांधून टाकायचं. ज्या मागण्या दंडा बापना मार लागणार. मग वर्ष संपली. लॉजिक काय होतं? काय लॉजिक होतं? लॉजिक होतं की लाल. आपल्या घरी तुला दिसलं ना, मग आपण ना काही 5 वस्तू ना खायची घेऊन घेऊ. ही गोष्ट चुडेल होती. चुडेल बरं का, तुम्हाला जर का नसेल चुडेल होती. आणि ही कोण आहे माहिती का? माझी सगळ्यात मोठी साली ती. सगळ्यात लहान येऊ. आणि मग सगळ्यात मोठी ना
अरे मोठी आहे ती, बरोबर आहे. कारण की वयाने छोटी आहे ती पण बोलण्याने लय मोठी आहे ती. आवाज किती त्या गोड आहे. गोष्टी मागचं तात्पर्य असं होतं की जास्त लालच करायची नाही. लालाची बुरी बला आहे. चुडेल आपल्या बाबा जो मागे मारते. त्याला कळतंय का पण त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये कळतंय का ती काय म्हणते. काय माहिती तिच्या मागे कुत्रच लागलं होतं. तिचं- थांबा, कुत्रा तर माझं तिचं वय किती तुम्हाला एखादा गेस करणार. तिचं वय किती सांगा. सांगा वय काय असेल हिचं. तिचं वय काय असं दादा अशी उभी राह फक्त एकदा उभी राह. राहिना कधी उभी राहणार. एकदा उभी राह. हा किती वर्षाची किती वर्षाची असं फक्त गेस करा, कमेंट मध्ये टाका फक्त गेस करा. कमेंट करा Comment आणि करा. तुम्हाला उत्तर देऊ. गेस 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 करा मग. हीच ती मुलगी. तुझी बॅग वगैरे नाव नोटबुक काय वगैरे तुझं? पाहशाल ना माझी एवढ्या मोठ्या मोठ्या माई. नोटबुक आहे. काय आहे? माझी वय सांग का मी नको नको सांगू. सांगू. मलाच माहिती नाही. तो आला पाहिजे, तो आला पाहिजे. या आगमन झालेले आहे, या खिडकी दाखव तुझी. हा कोण आहे? हा, खिडकी दाखव कृष्णा, खिडकी दाखव. मी काय पाय रे खिडकी बाकी काय रे, दातच नाही आला का? तेव्हा तर दात आलेले नाही तुला. हा, तो आहे ना की तुला नाव ठेवायचं. तुला माय नेम इज कृष्णा. इथं उभं राहून बोल. कोण ना नीट बोलायचा. एकदम नी. तर दादा बोलतो बोलणंच विसरून गेला असं वाटतंय मला. का रे तू तुला नाव ठेवायचं दातावरून हा म्हणून तुला दातच नाही आला. तुला कोण कोण चिडवतं शाळेमध्ये खरं सांग. कोणी नाही. दादा मग खरं जाऊ दे मग आता केतो तुझी गर्लफ्रेंड आहे की नाही? नाही सोडून दिली. ती माझी पहिले तू नाही. पहिले कोण आहे? कुणाची ती नाही. पहिली होती ना ती. नाही मग खोड्या नेऊन तिच्यासाठी बांगड्या का बांधल्या तू जातो? बांगड्या आणल्या कोणी का? आणले नाही. बरोबर एवढा मला आणलं का अजून? अरे बाप रे बाप. तुम्हाला तरी माहिती का माझं बाप? याचं वय आहे किती वय आहे साधं? तो आता किती वर्ष? 10 वर्षाचा. नाही 7-8. 7-8 वर्षाचा. 7-8 वर्षाचा आहे तो. आणि याला गर्लफ्रेंड आहे म्हणजे नानद आहे आपल्यावर असं समजून घ्या. तुमचं लग्न झालं का नानद करताय? हा, अरे म्हणजे तरी बी लहानच आहे समजून घे. बरोबर आहे. एवढं वयाची तुमची झालं त्याच्या हा, लहानपणापासून तुझं लहानपणापासून आणि याला main म्हणतात म्हणजे त्याचं नाव कृष्ण आहे. हा मेन म्हणजे तो बांगड्या बी आणतो तिच्यासाठी. ते पण परफेक्ट माप. गिफ्ट देतो. हा ते बी परफेक्ट बाबा. गिफ्ट देतो. वेगवेगळे गिफ्ट देतो तो तिला. कृष्णा तुझं नाव सांग. ते तुला बोलायचं. भूषण माडी. त्याच्यात सांग. इकडे सांग. माझं नाव. माझं नाव मयंक भूषण माडी. हा तू कितवी दे आता? तिसरी. तू तिसरीत आहे. मग शाळेत काय शिकतो? शाळेत काय शिकतो? काय शिकवतात तुला? तो फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? विषय इंग्लिश. इंग्लिश आवडतो तुला? मग आता बरा बकरा सापडला आपल्याला इंग्लिश मध्ये बोलायला. आता इंग्लिश मध्ये बोलायचं थोडस इंग्रजी बोल. चालेल ना? हा बोल इंग्लिश मध्ये चला आता. माय नेम इज मयंक भूषण माडी. हा फ्रॉम क्लास 3rd. हा रोल नंबर. रोल नंबर. रोल नंबर माय रोल नंबर 90. इज 19. ईज 19 मध्ये हवा चालली जाते ना. इज मध्ये जाता धावा निघून जाते. आणि तुला माय फादर नेम फादर ऑक्युपेशन काय आहे? ऍड्रेस सांग. फादर ऑक्युपेशन काय आहे? बिझनेस नाही नाही. job. जॉब आहे. जॉब आहे. जॉब आहे काय आहे? काय हो बोचऱ्या बोलणार का चटमटम बोलत होता ना. जाऊ दे. केतूने तुला धोका का दिला? तू का सोडलं? केतू सोडून गेले आम्हाला. केतूने अपूर्ण मध्ये का ते राहू दे. सोडलं? ते सांग. चुरा के मेरा प्यार मेरा इंतजाम देखेगी. विचारा. नहीं जीता था जिसके लिए. हाँ. ओ उसी के लिए. चला. व्हिडिओ मध्ये चल इकडे लवकर ये. लवकर ये. मग मी घरी येईन बरं का यायचं. घर माहिती का तुम्हाला? तू थांब रे. काय माहिती तू कोण आहे पण? तो कोण आहे पण? गलीतला मुलगा. चल लवकर. श्रवण हा. इकडे मी मम्मी सांगून देईन नाही तर. काय गमप्या. तू कोणाला मारला आता? मी सांगून देईन तू मारला म्हणून, भांडणं केले म्हणून. लवकर आहे चल. कृष्णा सोड लवकर आहे. 1 मी 5 म्हणून तर यायला पाहिजे भाऊ, नाही तर मी घरी जाईन. तुला घरी लगेच अभ्यासाला बसवतील. बघायचं का? जाऊ का घरी? कळत पण मराठी. मराठीत बोलतात होते. असं आहे का? म्हटलं आज काय आहे आपलं आहे रे. बाबा आले म्हणजे. गोरख बाबा. हे ते गोरख बाबांचं आहे का? जिथे सकाळी सांगत होते. श्रवण गोरख बाबा आले इथं. आवाज द्यायला लवकर. मला माहिती तरी आहे का कोण आहे. चालले मोठे करायला. काय गमप्या इकडे येणार आहे काय? इकडे तो पाहिजे तो फिर इकडे लवकर. पाहतो काहीतरी खाल्लं याने. यांच्या इथं आहे ना. केतूचा भाऊ.
त्यांच्या इथं सगळे लहान लहान मुलं आहेत सगळ्यात तुमच्यात मोठे मोठे हा. आणि सगळ्यात मोठी कोण आहे माहिती कोमल. मी. आणि कोमल काय शिकवण लावती माहिती त्यांना काहीच काम करायचं नाही असं शिकवण लावती. हा मग मोठं झाल्यावर कामच करणार ना. मोठं झालं तुम्हाला असं कोणी रिकाम बसू देणार आहे का आता? थोडी. मग हा, मग असं थोडी हा चांगलं चांगलं काम लावती. असं थोडी. बाहेरले लोक खेळायला चालले चला मग जाऊया. ओढून ओढून घेऊन आला इकडे. इकडे ना रे भाऊ. नाही, तो डान्स करतो. पण चॉकलेट देईन मी. नाही, तो कॅडबरी देईन मी. तुला डान्स टाक. चल जा जाऊ. चल भाऊ माझे. स्वाध्यामध्ये एक गर्लफ्रेंड बनवली. स्वाध्यायामध्ये जाता मुली गर्लफ्रेंड बनवायला चाललंय. काय कृष्णा कोण आहे त्याची गर्लफ्रेंड? सृष्टी कोणती सृष्टी? तिच्या शाळेमधली. स्वाध्यायाला जाता. हे खरं का रे? अरे तिकीट चालून गेला रे. तिकडे मग काय हे तुम्हाला खरं सांगतो लानत आहे आपल्यावर लानत आहे. काय वर्ष आहे यांचं? काय वय असं 5-6-7 वर्ष यांच्या गर्लफ्रेंड आहे याची बी असत मी तर म्हणतो. काय कार्तिक तुझी पण गर्लफ्रेंड आहे का रे? बोल का 4 इकडची. चार्ली कार्तिक बरं आहे. ए कार्तिक काय कार्तिक? विश्रांत नको. असं नाही मस्ती करायची. काय हो? कार्तिक चला मग 4 इकडे तो सोबत आहे का? त्या सोबत आहे तो पहिलीच आहे तो आत्ता शहरा. बाप रे बाप. ay चार्वी कुठे आहे रे? चला आपण 4 इकडे खेळायला जाऊ. लाजला. कसा लाजतो तो. चला तू एक वेळेस नाचून दाखवून बेटा. आता आलोय आम्ही सपनाकडे आणि तिला आम्ही आता दिलाय सरप्राईज. तिला आधी कॉल केला, तिला म्हटलं कुठं आहे ती, म्हणे घरी. मला असं वाटलं ती कामात असेल पण म्हणे नाही घरी आहे. मग आता आम्ही तिला सरप्राईज दिलं आणि आता आलोय आम्ही तिच्याकडे. कसं वाटलं सपना? एकदम शॉक झाली ती की ही कस काय पहिले तर कॉल कस काय केला हिने. ही तर कधी कॉल करत नाही. ही दोंड्याच्या आली तेव्हाच कॉल करते, तिथून तर कधी करणार नाही. पण मग आता आलोय तिच्याकडे. आता इथून आम्ही जाणार आहे जुलीकडे. जुलीला मी सांगितलं जुलीला पण सांगितलेलं आहे, पण असं नको की तिथे गेल्यावर आम्हाला सरप्राईज भेटायला की व्हिडिओ काढला असता पण ते डायरेक्ट घेऊन गेले समोर. हा ते समोरच होती. आता चाललोय आम्ही जुलीकडे. आता जुली घरी की नाही ते माहित नाहीये, पण मग आता चाललोय. आणि आता आम्ही चाललोय माझ्या टमटमवर. माझी बिल्लो राणी कुठं आहे जुली? सरळ आहे ना घर. चला तुम्हाला मी सांगते ना. लहान आहे का? हा थोडं पुढे आहे अगं. आम्ही चाललोय. आता तुला सरप्राईज होतं मी मला अरे कोण आली ती? आम्ही आलो ते वेगळ्या अवतारात होती ना, आता ही करून आली चेंज. म्हणे कसं आमचे पाहुणे आलेले आहेत तर पाहुण्यांसाठी चेंज करून आले. बापरे पोरगी पाणी घेऊन आली, पण मुलगी पसंत नाही आम्हाला म्हणून आम्ही कॅन्सल करून देतोय. वा म्हणून तुला बोलवलं. तुला काय ही तयारी करून आली. मला गावात जायची आता असं सांगणार आहे. त्यासाठी आलीच नाही बायतर बायला तुला माहितच नाही. तुला माहितच नाही. जीजी पण असेल म्हणून मी आली तू ना इम्पॉर्टन्स दिला नसं की लगेच तयारी करून कस काय करणार? अरे तुला माहितच नव्हतं ते आलेले आहेत. बोलली ना, आम्हाला जायचं म्हणे. म्हटलं आम्हाला म्हणजे तुम्ही पण असता. असं थोडी आहे. आम्हाला म्हणजे माझ्यासोबत दिशा पण असू शकते. दिशाने मला आधी कॉल केला होता त्यासारखी मी दिशा बिचारी 6 वाजता मेडिकल वरून सुटते. बघा तिचं स्ट्रगल आणि तुम्ही दोघं घरी बसलेले आहेत. आवरा लवकर. आवरत पण नाही. बघायचं आता रिझल्ट अजून लागलेला. आता जॉब बघता की काय बघता त्यांनाच. आता आम्ही जुलीकडून निघालोय. आज कसं आज सगळ्या मैत्रिणींनाच भेटायचा वेळ आहे. मयुरीला तिथं बोलवून घेतलं होतं आम्ही. आता निघालो आम्ही. पण आता घरी जाऊन आम्ही आता आली मीना दिदी. तर मीना दिदीला तर बोललं, तिला तर असं सांगितलंय की आमच्या दोघांचे लय भांडणं झालेले आहेत. आणि मी रागात निघून आलेली. यांनी तिला सकाळी कॉल केला, ती पण कॉल उचलत नाही. तिची मम्मी पण फोन उचलत नाहीये. तर घरी जाऊन बघ असं तसं. आता संध्याकाळी परत केला की अजून पण तिचा कॉल आलेला नाही. ती आता आली घरी, पण आता बघू ती घरी थांबली का गेली आता, कारण लईच वेळ झाला. ती वेट करत होती आमचा. आता बघू. केला तिच्यासोबत. आता लय मोठा प्रँक केलेला आहे तिच्यासोबत आम्ही. बघू आता. पण वेळेवर जर मम्मीने सांगितलं असेल ना तर प्रँक तर सगळा बट्ट्या बोळणार आहे. ठीक आहे तुझी मम्मी नाही, पण माझ्या हिशोबाने देऊनच सांगितलं.
देऊन नाही पण गलितल्यांनी पण सांगितलंच असेल. हा आता बघू, आता तिकडे जाऊ, आता तिचे रिॲक्शन बघू कसे राहतात काय. ती सांगत तुम्ही आले मला सांगितलं नाही असं तसं. हा चला आता चल. कुठे हा. आली आली बाई. फोटो काढते व्हिडिओ काढते. मग आता मला ब्लॉग बनवायचा माझे माझे मग काय करू. नको ना असं काही पण ब्लॉक नको बनव. तू ब्लॉक करायला झालेली मग आता काय करू, संतापात येऊन गेले मी. माझे ब्लॉग आता मीच काढणार आहे, मीच अपलोड करणार आहे, मीच काहीतरी सक्सेस होऊन दाखवणार आहे. मला नको घेऊ ना. मला तुलाच घ्यायचंय मग. नको नको बाप. मामी तुम्ही बी काय झालं? किती खोटं बोलता. मला वाटलंच होतं सकाळी. पूर्वी असं वाटत तुम्ही मला काय उल्लू बनवलं, Sorry ग, मला त्यांनी ब्लॅकमेल केलेलं होतं सांगायचं. काय उल्लू बनवलं तुला. मला काय सांगितलं तुम्ही, भांडण झाली आमची. नक्की वाटलं फोन आला नाहीये, नक्की इथं आलेले असतील म्हटलं. किती शॉक झाले ते. म्हणून ती मला म्हणत होती बरं का. आओ तिलाच नाही मी आलो नाही. तुम्ही मला दुसरीकडे फोटो बनवताय, फोन करून मी तसंच केलं होतं मामी. काय मामा कशी बोललो म्हणले माहिती का, मामा नाही. तिला आम्ही सांगितलंच नव्हतं. तिला सांगितलं होतं का आमचे भांडणं झाले आणि कोमल निघून आलेली, तर ती आत्ता घरी का बरं आली होती विचारायसाठी, का बरं भांडणं केले, का निघून ती आली. मला काय म्हणते म्हणे, तिला म्हटलं आता माझे ब्लॉग मीच काढणार आहे, मीच अपलोड करणार, मीच काहीतरी सक्सेस होऊन दाखवणार आहे म्हटलं. तर मला आता बोलली का तू? थांब, काय बोलली? तिला म्हटलं माझे ब्लॉग आता मीच काढणार आहे, मीच अपलोड करणार आहे, मीच काहीतरी आता सक्सेस होऊन दाखवणार आहे म्हटलं. मला म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये येते का, ही पण होती असं प्रूफ म्हणून घेते का म्हणे तुम्हाला म्हणे. मीरा मला आता मीरा काय- कसं वाटलं तुला? खूप भारी वाटलं मला तुमचं भांडण बघून. तुमचं भांडण असंच चालू राहू द्या आणि मला असंच बोलवत राहा. परत येईन. ते जाऊ दे, ते जाऊ दे. आमची मीना आहे ना, डिवोर्स पेपर वाढायला एक्सपर्ट आहे. ते आता घरी तू डिवोर्स साठी आली डिवोर्स पेपर कागदपत्र. पेपर वगैरे घेऊन आणलं का करून तू कसं आहे. पहिले ये, मामी यांची घ्यावं लागेल. सिरियसली वाचा, मामी आज सांगितलं केलं. सिरियसली वाचायला होते. विचारलं ना तुम्हाला. म्हणे माऊ का म्हणे तुम्ही पण फोन उचली नाही राहणार म्हटलं काही नाही, त्या सांगतास काही करतच काही म्हटलं. मला नाही त्याच्यावर भरोसा नाही. का फोन करा त्या आधी म्हटलं तरी पण फोटो वाटलाय ते ना काही संबंध नाही म्हटलं. जीवनी बरं सांगितलं ना. घेऊ तिला म्हणजे तो विषय घेतला की आम्ही सगळ्यांना पडून दिलं होतं. मामी पण हिच्या नाही केलं. नेमके तो काय सांगितलं होतं आणि मग नंतर काय म्हटली ती. म्हणे मग कुठे गेली म्हटलं मग मला वाटत थोडं बरं वाटेल. बस खरं वाटलं होतं ना मी, खरं म्हणजे खरं वाटलं होतं ना. मला येड खरं वाटलं. मला येड बनवलं. त्याला म्हणजे काय वाटलं होतं मला. कोणाचे का भांडण झाले का मला? मला वाटलं होतं पण सकाळी की तुम्ही आले असं. नाही पण जरा- कोणाचे का भांडण पण आता झाले, हे तिला खरं- आलं तर मग तिला खरं वाटलं. आम्ही खरंच चांगलं नाही केलं. अगं सॉरी म्हटलं मी पहिलेच. अरे याच्या पुढे मी येणार नाही. जे खरं राहील तरी येणार आहे मी अरे आता. ग, असं नाही. हा, आणि मीना कोण आहे माहिती का? मीना कोण सांगतो? मीना अक्कड सासू आहे. फ्रेंड आहे आणि माझी अक्कड सासू मला आहे. एवढा शॉक दिलेला आहे डायरेक्ट मला चला, मीना माझी अक्कड सासू. उठा बरं मग. उठा ना. काय त्याच्यावर येणार. इथं, इथं, इथं. नाही ना आपण नाही याच्यापेक्षा जास्त. नाही ना. हा. हे बघा याच्यापेक्षा हे बघा मी कमी आहे. बघा, अक्कड सासू आहे बरं का. तुमचा फोन वाचतोय. स्थळ शोधू का आपण? चांगलं आहे हे मीना. असं असतं शोधा हा. की तिला येड बनवता नाही, येईल नाही. परत. परत येडं बनवायचंय तुला. हा आता कसं भांडणं झाले म्हणजे सॉर्ट आउट केलं मी. ती भांडाली नाही याचं भांडण सॉर्ट आउट केलं मी. डायरेक्ट यांना घेऊन आली इथे. है ना मी डायरेक्ट घेऊन आली. वकील आहे ती, कोणाला बोलू देणार आहे का? पण हे तुम्ही चांगलं नाही केलं. मला इतकं बसवला. विचारणं चालू का काय नेमकी काय भांडणं झाले असं? विचार तिथं मांडले गेले. काय विचार सांग ना. म्हटलं ते अचानक आली, मला पण माहित नाही, तिचा चेहरा एकदम उतरलेला होता आणि आवाज मध्ये बदल म्हटला नाही. इथं कुणाला सांगितलं नाही. तिची आंटीला बघायला आले असं माहिती म्हटलं. तिच्या आजीला बिजीला कुणालाच माहित नाही. इथं घरीतले लोक चांगले नाहीत. पहिले कावरून असं विचारते म्हटलं. त्याच्यावरून आमची बातचीत भरपूर चालली. कशावरून मग सासूबाईने बोलल्या का म्हणे का बरं जयराम असं मग म्हटलं काय माहिती ताईंचं पण मुला पुढे चाललं नसेल, पाठवून दिलं असेल म्हटलं. किती बसवलं.
आम्ही सासून चांगलंच पडलो, वाईट नाहीच बोललो. म्हणजे त्या दिदी म्हटलं त्या बिचाऱ्या दिदी त्यांचं काय जेवते मी म्हटलं त्या काय बोलतील त्यांच्या दोघांमध्ये. आणि कालच विषय झाला तो तुमचा. कालच्या दिवशी आम्ही कालनीशी बोलणं झालं की फोन लाव असं म्हणून, आणि तुम्ही असं येडवं. आणि आई बोलणार होते तेवढ्या ताईला गप्प करून दिला आणि योगा मेराची मान खाली होती. आई म्हणजे लय मोठा प्रँक केला पण प्रँक सक्सेसफुल झालाय. सॉरी पण काही वेळेस मला वाटलंच होतं सकाळी फोन आला तेव्हा तुम्ही आले सॉरी केस धरू तुझ्या सॉरी पण जाऊ तुला आनंद झाला ना आम्ही आलो ते. हा. आता आम्ही तिथे जाणार आहे. पण मग नीट सांगायचं होतं तुम्ही मला शॉक देऊन मी कशी आलेली बघ फ्रेश बी झाली तशी झाली. अरे माझी बहीण. मी गुड्ड्याला काय गुड्ड्याला तू आली असं भाऊ आली असं. जाऊ दे गुड्ड्याला प्रँक करू. गुड्ड्या गुड्ड्या गुड्ड्याला प्रँक करू. मी लावू गुड्ड्याला. हा तुम्ही लावा फोन उचलला ते म्हणे. गुड्ड्याला मी लावते. लगेच येतो. दाखव तिला. मी माहिती लाज लवकर जाईल सकाळी मला चित्त लागत नव्हतं जेव्हा ऐकलं तेव्हा जाऊ घरी मी येणार नव्हती म्हटलं सकाळी नंबर पण घेतलं होतं सगळीकडे. हॅलो भावना कुठे आहे तू? घरी ना अरे आयुष बोलतोय. गुड्डू कुठे आहे? जिमला गेले आता. चालूच गेले का? बर बर चालन सर. ते उचलत नाही ना तो. गाडीवर असं का? चालन चला. हा आयुष ओळखलत ना सांग पहिली गोष्ट आयुष. हॅलो कुठं आहे भाऊ? ऐक ना भाऊ एक काम करतो का? अरे भाऊ कोमलचे न माझे झाले भांडणं. एवढं अरे हसू राहिला तू? अरे खरंच आले ना भाऊ. नाही रे ऐक ना ती ना दोंडाईच्या निघून आली भाऊ. काल. आणि तिची मम्मी पण कॉल उचलत नाहीये ना पप्पा कॉल उचलताय. एक काम करतो का घरी जातो का? आता तर मी इकडे आहे चौफुलीला. अरे माझ्यासाठी कर ना भाऊ एवढं तरी. चालेल चाललो किती टाइम लागन? आता फक्त आई, आणि डबे वाटतो मी. अरे एवढा टाइमपास नाही रे भाऊ. नाही डबे वाटतो असं. तू आता आणि डबे वाटून झाले जिमला जायचंय म्हणे. जिमला कुठे गेलो डबे तर वाटू द्या. बरं. आत्ताच निघालो करू. लवकर जाय फक्त. ऐक ना तिथं जाय तिथं विचार नेमके काय झालेलं आहे. झगडा कसा झाला? अरे आमचे वाद झाले जरा. ते काल व्हिडिओ नाही टाकला मी हा त्याच्यावरून. तू व्हिडिओ पाहत नाही ना? काय माहिती माझ्यात फोन करावी. बोला. हॅलो चालन तिथं जाय फक्त. आणि मला आहे ना तिथं गेला कॉल कर तू. चालेल. पण नक्की काम करशील का? मला हा नाही तर नाही सांग. हा ना हो हो बरं बरं जाय लवकर मग. चालेल. चालन चालन. तर आता मीना दीदी आणि सपना गेले. त्यांना म्हणत होतं जेवण करा पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग आता आम्ही जेवायला बसलोय. खूप म्हणजे खूप हसलोय आज. कारण वाटलं नव्हतं प्रँक एवढा कोणी खरंच एवढं मनावर घेईल असं. ते सगळे म्हणतात तुमचे ब्लॉग तर आम्ही रोज बघतो तुमचे कसं काय भांडणं झाले म्हणे. मग आता पण तरी तिला कसं काय खरं वाटलं काय माहित. म्हणाल ती वकील आहे पण काय माहित आता कसं तिला खरं वाटलं. पण लय मजा आली. आता आम्ही जेवण करतो आणि झोपतो. आम्ही गुड्डूला केला होता कॉल पण गुड्डूने काय कॉल उचललेला नाहीये. आता नाही उचलला त्याने पण तो बोलला अर्धा पाऊण तासात येतो पण तो काय अजून आलेला नाही. असे आमचे भाऊ आहेत. तुम्ही भांडणं करा नाही तर काही करा आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमचं सॉल्व्ह करून घ्या तुमचे संसार करा. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि झोपतो. आम्ही ना आता रसीला पान आणलं होतं हे वालं. तर आम्ही मम्मीला काय म्हटलं मम्मी इतकं छान लागतंय पान. असं तोंडात ठेवलं की लगेच वितळतं. मम्मीने काय केलं हे पान घेतलं असं केलं वितळलं नाही म्हणे. ही आमची मम्मी अशी डोकं लावती. काय ग पडून चालली काय हो वितळलं का?
ते वितळलं म्हणजे असं की त्याची चव अशी हे लागतं. पण मम्मीला असं वाटलं की तोंडात ठेवलं म्हणजे मम्मी काय ते दात लागला नाही तर कसं पान खायची मजा नाही येत म्हणे. इतना टॅलेंट हमारी मम्मी में. मम्मी गेली आता पडून. कसं लागलं? कसं आहे? बरं बरं आहे. ते पहिल्यासारखी चव नाही ना. पहिल्या चव नाही ते तिथं खाण्यातच मजा आहे. तिथं खाल्लं मजा येते तिथं खाल्लं. मी पान खातो आणि थोड्याशा गप्पा मारतो आणि झोपतो. अगं पाण्याचा स्वाद घेते. कशाचा स्वाद घेते मम्मी? पाण्याचा का पानाचा? आम्ही आता पान खातोय. सगळ्यांचं खाल्लं गेलंय आणि मी व्हिडिओ काढण्यात लागले तर माझा आणि माहिती का हे का म्हणून व्हिडिओ काढत नाहीये. मी माझ्या सासरवाडीला आलो मी कसं व्हिडिओ काढू म्हणून यांनी व्हिडिओ नाही काढलेला आहे म्हणून मीच व्हिडिओ काढते. आता कसं ऍडजस्ट करून घ्या. मी काही ब्लॉगर नाहीये पण आता करून घ्या. चला बाय बाय भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.